संतापजनक. सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात असताना शाळेतील बाललैंगिक शोषणाच्या देखील घटना सातत्यानं समोर येत आहेत. बदलापूर येथील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र अद्यापही शाळेत अशा घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरी शिकणाऱ्या एका 9 वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला आणि आज सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगला चोप दिला. तात्काळ या घटनेची माहिती डोणगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला ताब्यात घेतले. मात्र गावकरी पोलिसांनी या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते. गेल्या 3 तासांपासून शाळेत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपीला शिक्षकाला डोणगाव पोलीस स्थानकात आणले आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा 1.5 महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असताना नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, यापूर्वीच आपण विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण सगळ्या शाळांना दिलेले आहेत. त्या लोणी गवळी शाळेमध्ये जी घटना घडल्याचं ऐकवत आहे किंवा आपण ऐकतो आहे ती अत्यंत निंदनीय आहे. आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मी आताच तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांची समक्ष बोललो आहे आणि त्यांना तात्काळ त्याचा अहवाल घेऊन त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आम्ही दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बुलढाणा.